नमस्कार मैत्रिणींनो, मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर ऑफिस डब्याच्या दुसऱ्या सिरीजमध्ये आज आपण आहोत आणि आज डब्यासाठी असणार आहे चपाती, वांग बटाट्याची भाजी, सलाड आणि नाश्त्यासाठी असणार आहे मोड आलेल्या मटकीची उसळ. एकदम मस्त आणि साधा सोपा मेनू आहे. अगदी 25 ते 30 मिनटामध्ये पूर्ण टिफिन रेडी होतो. चला पटकन सुरुवात करूया. सुरुवातीला तर आपण डब्यासाठी चपाती बनवतो, त्याच्यासाठी पीठ भिजवून घ्यायचं. तुम्ही जेव्हा सकाळी उठता, लवकर उठा किंवा उशिरा उठा, तर सुरुवातीला पीठ भिजवून घ्यायचं. म्हणजे बाकीचे भाज्या चिरेपर्यंत किंवा भाज्या बनवेपर्यंत पीठ छान असं भिजलं जातं आणि एकदम चपाती मऊसूत होते. आता अशा पद्धतीचं जर भांडं वापरलं ना, तर अगदी 2 मिनटामध्ये कणिक भिजवून तयार होते. जास्त चुरत वगैरे नाही बसायची, फक्त ओलवायची आणि ठेवून द्यायची झाकून. त्याच्यानंतर मग आपण एकदा त्याला छान मळून घेणारच आहोत. आता कणिक भिजते तोपर्यंत भाजीची तयारी लगेच. आता वांग बटाटा मी पटपट चिरून घेतले. आता तुमच्याकडे वांग बटाट्याची भाजी कशी करतात तशा पद्धतीने केली तरीसुद्धा चालेल, पण मी तरी अशी करते, म्हणजे आमच्याकडे तरी अशी बनवतात मिक्स. जास्त काही वाटण वगैरे नसतं किंवा जास्त काही मसालासुद्धा कुठल्या भाजीमध्ये मी वापरत नाही, पण अगदी कमी मसाल्यामध्ये आणि खूप छान टेस्टी भाज्या तयार होतात. तर मस्त असं पाण्यामध्ये टाकून घेतलं मी वांग बटाटे चिरून. 2 वांगी घेतलेत, 1 बटाटा घेतला आहे मध्यम साईजचा. चला आपण लगेच आता भाजीला फोडणी देऊया. आता एक कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे तेल टाकायचं. जास्त तेल नाही टाकायचं, कारण आपण टिफिनसाठी भाजी बनवतो आहे आणि जास्त जर तेलकट भाज्या असतील तर टिफिनमधून तेलसुद्धा बाहेर येतं. आणि मग जेव्हा तुम्ही घरी बनवता ना, तर तेव्हा तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं जास्त तेल वापरलं तरी चालेल, पण टिफिनसाठी बनवत असाल तर जास्त तेल टाकू नका. आता मस्त अशी जिरं मोहरीची खमंग फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये जे धुतलेलं होतं ते वांग बटाटे पटकन टाकून घेतलं. तर टाकताना मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले तसं त्याच्यावरती थोडं थोडं टाकून ताट झाकून ठेवा. म्हणजे काय होतं, एकतर आपण गरम तेलामध्ये पाण्यात धुतलेली भाजी टाकतो आहे, त्याच्यानंतर सगळं तेल बाहेर पडतं आणि तुमचा गॅस पण घाण होतो, किचन ओटा पण घाण होतो आणि महत्त्वाचं म्हणजे भाजीसाठी कढईत तेलच काही शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे ही ट्रिक यूज करायची. एकतर भाजीमध्ये तेल राहतं, फोडणी छान बसते आणि किचन ओटासुद्धा तुमचा किंवा गॅससुद्धा खराब होत नाही. आता थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकून ताट झाकून मी 2 मिनटाची वाफ काढून घेतली. त्याच्यानंतर मस्त असं लसूण कोथिंबिरीचं वाटण, त्याच्यानंतर थोडंसं 1 चमचाभर खोबऱ्याचं वाटण घातलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि माझ्या मते भाजीला कोथिंबीर वरून चिरून टाकण्यापेक्षा अशी जर तुम्ही लसूण कोथिंबीर बारीक करून ठेवली आणि ती जर भाजीला अर्धा चमचा टाकली ना, खरंच भाजीला खूप छान चव येते, खूप छान. शक्यतो मी ज्या भाज्या बनवते ना जास्त करून त्याच्यामध्ये मी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर नाही टाकत, कारण ती मलाच नाही आवडत, तशी चव नाही लागत भाजीला. म्हणून मस्त असं वांगंसुद्धा शिजत आलं आहे. वांग्याला झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनटाची वाफ काढून घ्यायची. आणि आता याच्यामध्ये घालायचा आपल्याला मसाला. आता मी तो कुठलाही वेगळा मसाला वापरत नाही, जे की आमचं घरगुती साठवणीचं काळं तिखट आहे, सोलापुरी काळा मसाला, तर तो 1 चमचा इथं मी वापरला आहे आणि 1 चमचा फक्त धना पावडर वापरले. परत एकदा मसाले सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. पूर्ण भाजी सुकी केली तर दुपारपर्यंत अगदीच ती ड्राय होते आणि एकतर आपण चपातीसोबत थंड भाजी खातो, त्याच्यामुळे थोडासा रस्सा द्यायचा, म्हणजे लपतप म्हणतो ना आपण, तशी भाजी द्यायची. म्हणजे जरी थंड असेल ना तरीसुद्धा खायला ती बरी वाटते. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि झाकण ठेवून परत त्याला 5 मिनटाची छान वाफ काढून घ्यायचे, म्हणजे बटाटासुद्धा व्यवस्थित शिजला जाईल आणि भाजी छान अशी रस्सादार तयार होईल. तर हे बघा, एकदम मस्त भाजीला तेल आलं आहे. आणि वांगं शिजले का हे बघायचं नाही, बटाटा शिजलं आहे का ते बघायचं, कारण वांगं पटकन शिजलं जातं आणि बटाटा शिजायला वेळ लागतो, म्हणून बटाटा अगोदर चेक करा. फार असं गिरगिर करायची पण गरज नाही, थोडासा किंचितसा कच्चा असेल ना तरीसुद्धा छान लागतो. आता भाजी झाली, दुसऱ्या गॅसवरती ठेवून देते आणि कणिक तर भिजतेच, तोपर्यंत नाश्त्याची तयारी करून घेते. ते चपात्या झाल्या की लगेच पटकन आपल्याला नाश्तासुद्धा बनवता येतो. आता बरेच जण काय करतात की भाजीचं जे आपण चिरतो भाज्या, तर त्याच्यासोबत नाश्त्याच्यासुद्धा कांदा वगैरे चिरून घेतात. पण काय होतं, कांदा जर तुम्ही जास्त वेळ चिरून ठेवला ना तर त्या कांद्याला जास्त वास येतो आणि महत्त्वाचं म्हणजे कांदासुद्धा कडवट होतो. तुम्ही साल वगैरे काढून त्याची ठेवू शकता, पण जेव्हा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे त्याचे 1-5 मिनटं अगोदर फक्त तुम्ही चिरलात तरीसुद्धा चालेल. असं काही कांदा चिरण्यासाठी जास्तीचा वेळ नाही लागत. आता कांदा मिरची मी चिरून ठेवली. आता चपात्या झाले की मग नाश्ता बनवणार. आता पोळपाटाला छान तेल लावून 1-5 मिनटं कणिक मस्त अशी मळून घ्यायची, जे चपात्या मऊसूत तयार होतात.
आणि कणिकसुद्धा एकदम छान भिजली जाते. आणि आता जर तुम्ही व्यवस्थित मळली ना तर खरंच एकदम मऊसूत अगदी लोण्यासारखी कणिक होते आणि चपात्यासुद्धा खूप छान मऊसूत होतात. जर पीठ नाही भिजलं तर दुपारपर्यंत चपातीसुद्धा अजिबात मऊ राहत नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही चपाती द्या किंवा फुलके देत असाल तर पीठ भिजणं गरजेचं आहे. कणिक भिजली की चपाती अगदी दुपारपर्यंत मऊ लुसलुशीत राहते, अजिबात वातळ होत नाही आणि खाणाऱ्यालासुद्धा अगदी खावीशी वाटते. आता आमच्याकडे अशी घडीची चपाती बनवतात. आता प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी चपाती खाल्ली जाते. काही जणांच्या घरी विदाऊट तेलाची खातात, काही ठिकाणी फुलके खातात. पण माझ्या नवऱ्याची तऱ्हा अशी आहे की एकतर चपाती फुगली पाहिजे, मऊ पण झाली पाहिजे, पण ती जाड नको आहे आणि दुपारपर्यंत मऊसुद्धा राहिली पाहिजे. म्हणजे जाड चपाती घरात कुणीच खात नाही. म्हणजे तुम्ही पसरून किती पण मोठी करा, पण जाड नको आहे, अगदी पातळ चपाती लागते आमच्याकडे. मी त्यांच्या डब्यापुरतं 2 चपात्या मस्त पटकन लाटून घेतल्या आणि मी एकदाच 2-3 चपात्या लाटून घेते आणि मग शेकून घेते, म्हणजे जास्त वेळ नाही लागत म्हणून. आणि गॅसची फ्लेम हाय करून चपात्या भाजल्या तर खूप मस्त चपात्या भाजल्या जातात. आणि वरूनसुद्धा भरपूर तेल लावते चपात्याला, म्हणजे चपात्या दुपारपर्यंत मऊ राहतात. आपण सकाळी करून डब्यामध्ये भरून दिलेले असतात, दुपारी थंड झालेलं जेवण ते करतात. त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा द्यायचं, सलाड असेल किंवा तुम्ही काही फरसाणा, शेव अशा गोष्टी नक्कीच देत चला, म्हणजे थोडंसं जेवणसुद्धा जातं त्याच्याने. आता चपात्या बनवून झाल्यात, चपात्या थंड होत आहेत, तोपर्यंत नाश्ता बनवून घेते मी. आणि माझे मिस्टर सकाळचे लवकर जातात, त्यामुळे नाश्तासुद्धा त्यांना डब्यामध्येच द्यावा लागतो. तुमच्या घरी जर असे उशिरा जात असतील तर तुम्ही घरून नाश्ता करून पाठवलं तरी म्हणजे पाठवत असाल तर सगळ्यात शेवटीच नाश्ता बनवायला घ्यायचा. आता मी टिफिनमध्ये देते तरीसुद्धा सगळ्यात शेवटीच घेते. आता मी सगळे कडधान्य इथं छान भिजवून मोड आणून ठेवलेत. आता त्याच्यामध्ये मूग आहे, हिरवे मूग आहेत, मटकी आहे, हुलगे आहेत, आमच्याकडे हुलगे म्हणतात त्याला, आणि हरभरे आहेत. तर हे सगळं मी व्यवस्थित त्याला स्वच्छ धुवून मोड आणून डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे एक आठवडाभर टेन्शन राहत नाही. म्हणजे आठवडाभर काही मी मटकीची उसळच देत नाही, पण आठवड्यातनं 2 वेळा तर नक्कीच देते, कारण आवडते आणि आम्ही घरात सगळेच खातो. आता एकदम कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवते मी, त्यामुळे 1 ते 1.5 चमचा तेल, एकदम मस्त खमंग अशी जिरे मोहऱ्याची फोडणी, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची. आणि आमच्याकडे प्रत्येक पदार्थामध्ये शेंगदाणा किंवा शेंगदाण्याचं कूट असतं, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये सुद्धा शेंगदाणे टाकलेत. तर जितका तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे तेवढी मोड आलेले कडधान्य याच्यामध्ये टाकून घ्या आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची, तुम्हाला हिंग आवडत असेल ते टाकलं तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे पटकन काय होतं, ड्राय झालेलं असतं, त्याच्यामुळे पटकन वाफवत नाही आहे, तसंच कच्चं राहतं. म्हणून अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि 1-5 मिनटाची याची वाफ काढून घ्यायची. ते सगळे कडधान्य व्यवस्थित शिजले जातात आणि शिजल्यानंतर ते पचायलासुद्धा हलके होतात. आता 5 मिनटाची याची छान अशी वाफ काढून घेतली आणि मस्त अशी आपली एकदम मटकीची उसळसुद्धा तयार झाली. तर पटकन टिफिन भरून घेऊयात. आता टिफिनमध्ये काय काय असतं हे मी तुम्हाला दाखवते. सलाडमध्ये माझ्याकडे आता सध्या बीट आणि काकडी आहे, तर मी तेवढंच दिले. गाजर वगैरे सुद्धा असतं, म्हणजे जे घरात अवेलेबल आहे ते देते. आणि ही बघा एकदम मस्त अशी वांगं बटाट्याची भाजी. आपण या सिरीजमध्ये खूप साऱ्या भाज्यासुद्धा बघणार आहोत आणि तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू केली तर तुम्हाला म्हणजे सुचणार नाही, असं होणार नाही की दररोज डब्यामध्ये काय द्यायचं. मुलांच्या टिफिनसाठी तर आपण देतो, पण नवरोबाच्या ऑफिसच्या डब्यासाठी दररोज काय द्यायचं. आता बऱ्याच जणांचं बरं असतं की बाबा आम्हाला हे भाजी आवडत नाही, ते भाजी आवडत नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे ही सिरीज तुम्ही खरंच कंटिन्यू करा, तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा. आता नाश्त्यासोबत थोडंसं लिंबू द्यावंच लागतं, कारण आम्ही नाश्त्यासोबत लिंबू खातो म्हणजे खातो. जे फुटाणे आहेत आणि खारे शेंगदाणे ते दररोजच टिफिनला देते मधल्या वेळेत खाण्यासाठी. दुसरं शेव वगैरे असते ती जेवणासोबत खाण्यासाठी देते. मस्त असा आजचा मेनू होता. चपाती, सलाड, वांगं बटाट्याची भाजी, मोड आलेल्या कडधान्याची उसळ आणि भाजलेले चणे. तर असा मेनू होता. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही तुमच्या नवरोबाच्या ऑफिसच्या डब्यासाठी काय बनवताय, काही सजेशन असतील तर नक्कीच कमेंट करा. भेटूया लवकरच अजून एका अशा छानशा नवीन आणि नवरोबाच्या ऑफिस टिफिनच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.